नमस्कार. बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर एक नवीन एपिसोड घेऊन आलेलो आहे. याला कारण तुम्हीच आहात. बऱ्याच जणांचे मेसेज आले की खूप दिवस झाले नवीन एपिसोड नाही, आम्हाला आणखीन काही ऐकायचं आहे. आता विषय आत्तापर्यंत भरपूर झालेले आहेत. आजचा जो भाग आहे त्याला शीर्षक दिलं आहे जीवन जागृती. तर काहीतरी नाव द्यायला पाहिजे, विषय तोच आहे. परंतु आपण वेगवेगळ्या अँगलनी जर का विषय समजून घ्यायला लागलो तर कुठल्या तरी अँगलनी आपल्याला नेमकं आणि अचूक समजतं. हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे. जसं उपनिषदं आपल्याला महत्त्वाची माहिती आहे, 10-11 उपनिषदं शंकराचार्यांनी ज्याच्यावर भाष्य केलं, हे सगळे पॉइंटर्स आहेत की नेमकं आपल्याला समजावं. वंदनीय दादासुद्धा नेहमी म्हणायचे की नेमकं आणि अचूक समजायला पाहिजे आणि सांगताही यायला पाहिजे. मी त्यांच्याच कृपेनं विषय सोपा करून सांगायचा प्रयत्न करतो आहे. आता आत्तापर्यंतचे आपण भरपूर एपिसोड झाले ह्या चॅनलवर, वेगवेगळे विषय वेगवेगळ्या अँगलने. आता आपलं जीवन चालू आहे, मग त्या जीवनातलं अंतिम साध्य काय आहे ह्याची आपल्याला आता कल्पना आलेली आहे की मी कोण आहे. आपण आंतरिक अवस्थेमध्ये आत्मा, ज्याला परमात्मा म्हणतात, ब्रह्म म्हणतात, ते आपलं निज स्वरूप आहे. म्हणजे तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे किंवा त्याचा बोध व्हायला पाहिजे. परंतु ते अवघड वाटतं. स्वाभाविक आहे, कारण प्रपंच आहे. आपण ह्या देहाला मी म्हणून जगतो आहे. परंतु आपल्याला एवढं आता माहिती झालेलं आहे की सगळं उपनिषद वेदांत आपल्याला सांगतं की तू देह नसून देहाला अनुभवणारा साक्षी मात्र आहेस, म्हणजेच आत्मस्वरूपी आहेस. परंतु ते पटकन लक्षात येत नाही, कारण देह आणि मन म्हणजे विचार, मन, बुद्धी, ह्याला जे बॉडी माइंड कॉम्प्लेक्स म्हणतात, त्याच्या माध्यमातून जीवन जगणं चालू असतं, किंबहुना जगवलं जातं. मग ते जगवलं जातं म्हणजे काय? कोण जगायला लावतं? आपण म्हणतो नाही नाही, मी माझे निर्णय घेतो, मी स्वतंत्र आहे. परंतु उपनिषदं म्हणतात किंवा आपल्याला सद्गुरू सांगत असतात की स्वतंत्र नाही, तुझं कर्म तुला करायला भाग पाडतं आहे. म्हणजे तर कर्म आहे, ऋणानुबंध आहे, जन्माला यायला भाग पाडलेला आहे त्यांनी, आणि त्याच्याविषयी परत्वे जीवन चालू आहे. आपण ह्याच्या अगोदर समजून घेतलं की संचित प्रारब्ध आणि क्रियामान कर्म हे कसे कार्य करत असतात. इथं फ्रीडम आहे का? म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही आहे. फार क्वचित प्रसंगी आपल्याला फ्रीडम असतो. म्हणजे आता मी बाहेर चाललो, शर्ट कुठला घालायचा हे मी ठरवू शकतो, हा फ्रीडम आहे. परंतु बाहेर गेल्यानंतर काय घडणार आहे ते मी जरी ठरवलं असतं तरीसुद्धा तसंच घडेल का, किंबहुना ते नक्की कसं घडणार आहे हे बरोबर आपल्याला समजतं का? नाही समजत, कारण ते आपल्या हातात नाही. आपण बघतो आता समाजामध्ये रोज पेपर उघडला की किंवा टी व्ही न्यूजमध्ये चालले होते गावाला, ॲक्सिडेंट झाला, खलास, संपले. किती गोष्टी घडतात. लग्न ठरतं, लग्न होतं, डिवोर्स. काही ना काहीतरी कालपर्यंत मनुष्य अगदी व्यवस्थित होता, ठणठणीत ऑफिसच्या कामाकरता गेला, तिथं काहीतरी त्याला झालं, ॲडमिट करावं लागलं, खूप मेजर असं काहीतरी घडलं. अनेक गोष्टी आपण ह्या जगामध्ये समाजात बघत असतो. पण तिथं आपण बॅकग्राऊंडला म्हणत असतो मी करतोय, मी करतोय, मी करणार आहे, मी ठरवलं आहे. परंतु प्रत्यक्षात ते तसं नाही आहे. काही थोड्या गोष्टी आपण ठरवून करू शकतो, परंतु सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात. काही लोक हे मान्य करायला लगेच तयार होत नाहीत. काही नाही, आपल्या हिमतीवर आपण पुढं जायचं. आपण मी ठरवलं आहे सगळं, मी. परंतु तो अहंकार आहे. जन्माला ठरवून आलो आहे का? मी ठरवून, म्हणजे माझा मृत्यू माझ्या हातात आहे का? जसं आता मी या सकाळचा माझा जो ग्रुप आहे, सुप्रभात मेसेज पाठवत असतो, मानवी जीवन ईश्वरमय व्हावे ह्या नावाचा व्हॉट्सॲपचा ग्रुप आहे. त्याच्यात मी मेसेज सकाळी पाठवत असतो की काय सद्गुरू जे सूचित करतात, काय सुचवतात त्याप्रमाणे पाठवणं सुरू असतं, की जेणेकरून थोडं काहीतरी ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये काहीतरी जागृती व्हावी. आणि काहीतरी आपल्याला जो अहंकार म्हणून जो आपल्यामध्ये कारण नसताना निर्माण झाला असतो, मी करतो आहे, मी करणार आहे, ह्याच्यापासून कुठेतरी आपण विभक्त व्हावं आणि मूळ अवस्थेकडे, माझ्या हातात काही नाही बाबा, जे काय आहे ते परमेश्वराच्या अधीन आहे, सद्गुरूंच्या अधीन आहे, तर कुठेतरी शरणभाव निर्माण व्हावा.
अशा स्वरूपात त्याचा तो प्रयत्न असतो. त्याचे सकाळच्या ग्रुपमध्ये कोणाला तुम्हाला नव्याने ॲड व्हायचं असेल तर माझ्या यावरील मोबाईल नंबरवर तुम्ही मेसेज पाठवलात तर तुमचं नाव आणि तुमचा मोबाईल नंबर त्या ग्रुपमध्ये ॲड करण्यात येईल. त्याच्यात मी रोज एक सुप्रभात मेसेज पाठवत असतो आणि कोणाचे काही प्रश्न आले तर त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्याला जीवन आपण जगतोय, जीवन आपल्या अधीन नाही आहे. सद्गुरू नेहमी सांगत असतात कर्माधीन आहे जीवन, ते आता कर्म अधीन व्हायला पाहिजे, परंतु त्याच्याकरता गुरुकृपा आणि त्याच्याकरता साधना, म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या आहेतच. म्हणजे गुरूंची का गरज आहे आणि साधनेची किती नितांत आपल्याला गरज असती हे आपल्याला जोपर्यंत जीवनात अडचणी येत नाहीत तोपर्यंत आपल्याला त्याची जाणीव होत नाही. आपण अहंकाराने जगत असतो, हे मी करतोय, मी ठरवलं आहे, आपल्या हिमतीवर, माझ्या हिमतीवर मी सगळं करतोय, परंतु मृत्यू माझ्या हातात नाही आहे आणि जन्मही माझ्या हातात नाही आहे. म्हणजे जन्म मृत्यू ज्याच्या हातात आहे त्याला ओळखायचं आहे, किंबहुना त्याच्याकडे जायचं आहे. मग ते तत्त्व काय आहे, असं काय एक सत्य आहे. आपल्याला माहिती आहे हे सगळं जग, हे सारं जग अशाश्वत आहे. जन्माला येतं, जीवन जगतं आणि संपून जातं. म्हणजे माणसाचं जीवन किंवा कुठल्याही पशु पक्ष्यांचा प्राण्याचं जातं, मागं मांजर ओरडत आहेत, कुत्रं भोंगत आहे, सगळं आपल्याला ऐकायला येत असतं. हे जे सगळे स्थिरचर जे काही जीव आहेत ते सगळे जन्माला येतात, जीवन जगतात आणि त्यांना मृत्यू आहे, म्हणजे त्यांचा अंत होतो, मानवाचाही. पण मग ह्याच्यात म्हणजे हे तात्पुरतं आहे, हे शाश्वत नाही आहे, अशाश्वत आहे. मग आता शाश्वत काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आपल्याला सगळ्या गोष्टी शाश्वत चांगल्या टिकणाऱ्या पाहिजे असतात असं आपलं मन म्हणत असतं. मला आपण दुकानात गेल्यानंतर मला चांगली परमनंट टिकणारी अशी वस्तू पाहिजे असं आपण म्हणत असतो. का असं म्हणतोय? कारण कुठेतरी आत शाश्वत असं तत्त्व आहे म्हणून काहीतरी शाश्वत मागतंय. इकडं आपलं लक्ष जात नाही. ह्या ऑब्झर्व करायच्या गोष्टी आहेत. हे सगळे पॉइंटर्स आहेत. जसं उपनिषदात मी म्हटलं की पॉइंटर्स आहेत की वेगवेगळ्या उपनिषदाच्या माध्यमातून तेच सांगितलेलं आहे. त्वमसी, अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, ही काय 4 महावाक्य आहेत ना, ते सगळं तेच दर्शवतात की तूच ब्रह्म आहेस. परंतु एका पद्धतीने नाही समजलं मग दुसरी पद्धत घे, मग तिसरी पद्धत घे. जसं शाळेमध्ये आपल्याला एखादं गणित सोडवता आलं नाही की मग ह्या पद्धतीने सोडून बघ. मग असं वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगितलं जातं. तशी ही सगळी उपनिषदं आहेत. सद्गुरू आपल्याला मूळ अवस्थेकडे म्हणजे त्यांच्याशी एकरूप करण्याकरता वेगवेगळ्या साधन माध्यमांचा अवलंब करत असतात, साधना सिद्ध करून देत असतात की जेणेकरून तू साधना कर, म्हणजे तुझ्यामध्ये धारण झालेल्या ज्या काही नको असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बाहेर गेल्या की मग मूळ तत्त्व जागृत होईल. मग आता जीवन जागृती म्हणजे काय तर आपल्याला पुढल्या अवस्थेला जायचं, जागृत व्हायचं आहे. कशा संदर्भात? सजगता, जीवनाबद्दल. मी जीवन जगतोय म्हणजे नक्की काय, काय चालू आहे इथं. हे जे काय सगळं आपल्याला हव्यास मोह होतोय, जगाकडे बघून आपण जगतो, इतरांच्याकडे बघून, इतरांनी जे काय, इतर लोक कसे जगतात, ते जे काय मिळवतात ते मला पाहिजे, का वाटतंय असं. मग हे सगळं काय चालू आहे. मग ह्याच्यातून मला जागृत व्हायचं आहे म्हणजे नक्की काय. मग आता मूळ विषय ज्या आजच्या एपिसोडचं जे टायटल आहे जीवन जागृती. मग आता जागृती म्हणजे काय तर पुढील अवस्था काय आहे, काय आहे हे समजून घेणं. जागं होणं म्हणजे काय, जी एक आधीची अवस्था आहे त्याच्यातून पुढल्या अवस्थेत जाणं. आपण झोपलो असतो त्याच्यातून मग जागं होतो. म्हणजे जागं झाल्यानंतर आपल्याला जाणीव होते की आपण आता जागं झालो आहे म्हणून. तसं जागृती म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला कळणं. जागृती म्हणजे काय, जी गोष्ट माहिती नव्हती ती माहिती होणं. ते सजगतेमुळे आत्ता मी जागा झालो, आत्ता मला कळलं. जसं आपण म्हणतो ना कोणाचं तर लक्षण असं, अरे लक्ष देऊन ऐक काय सांगतोय ते. मग नकळत त्याला पण आत्ता मी जागा झालो. अरे कुठं आहेस म्हणतो की आपण बोलताना, जरा जागा हो, मी काय सांगतो लक्ष देऊन ऐक. मग ते ऐकल्यानंतर त्याला समजतं, तो म्हणतो आत्ता माझ्या जागृती आल्या, आत्ता मला कळलं. तसं सद्गुरू म्हणतात की जागृती खूप महत्त्वाची आहे जीवनात. जीवन जगणं चालू आहे, कर्मपरत्वे जीवन आहे. माझा जन्म कुठल्या घराण्यात होणार, अवतीभोवती कोण लोक येणार, कुणाच्या पोटी जन्माला येणार, मग मी मोठा झाल्यानंतर माझं लग्न होणार, मुलं बाळं, हे सगळं प्रपंच परिवार सगळं असणारच आहे. तो सगळा ऋणानुबंध परत्वे आहे. हे सगळं राहाडगाडगं चालू असताना जागं व्हायचं आहे, जागृती प्राप्त करायची, मिळवायची. म्हणजे काय तर काय चालू आहे,
कोण करतंय, कोणामुळे घडतायत ह्या सगळ्या गोष्टी, मी नक्की कोण आहे, शेवट काय आहे. आपण जर शेवट म्हटलं की आपल्याला लगेच जरा भीती वाटायला, शेवट म्हणजे काय, आपला मृत्यू. पण मृत्यू म्हणजे नक्की काय, मृत्यूनंतर मी जाणार कुठं. सगळ्यात मूलभूत प्रश्न जो सद्गुरू म्हणतात प्रत्येकाला पडायला पाहिजे की मृत्यू म्हणजे काय, सगळ्यांनी विचारायला पाहिजे. अरे तुम्ही, सद्गुरू म्हणतात तुम्ही कोणी विचारायलाच येत नाही, अहो मृत्यू म्हणजे काय, काय मृत्यू म्हणजे जाणार कुठं मी नक्की. मग मृत्यूनंतर मग म्हणजे कुठं जाणार ह्याचा अर्थ कुठून तरी आलो आहे. मग कुठून आलो आहे मी आणि जातो कुठे, कुठून आलो आहे आणि कुठं जाणार आहे माहीतच नाही. आणि जीवन मात्र जगतो आहे आणि मला हे पाहिजे आणि ते पाहिजे, असं तसं, तो माझ्याशी भांडतोय, हा वाईट आहे तो चांगला आहे, जे काय आपलं चालू असतं हे सगळं कोण करवतं आहे, ह्याच्या मागं उद्देश काय आहे. मग ह्याला सगळ्याला माया, भ्रांतीजन्य म्हटलं आहे उपनिषदामध्ये. जे काय जीवन आपण जगतो ते सगळं माया स्वरूप, स्वप्नवत आहे. जसं स्वप्न आपल्याला पडलं असतं, त्या स्वप्नामध्ये आपल्याला ते सगळं खरं वाटत असतं. ज्यावेळेला स्वप्न चालू असतं त्यावेळेला ते स्वप्न खरं वाटत असतं. जागा झाल्यावर कळलं अरे ते स्वप्न होतं. सद्गुरू म्हणतात जागा हो म्हणजे जागृती, की हे सुद्धा एक प्रकारचं स्वप्नच आहे. तुला पडलेलं स्वप्न आहे पण तू कोण आहेस हे तुला कळलेलं नाही आहे. तुला काय वाटतं, तू देह आहेस, विचार मन बुद्धी, हां हे सगळं म्हणून ज्याला बॉडी माइंड कॉम्प्लेक्स म्हणतात, ह्या देहालाच तू मी म्हणतोयस. तू देह मन नसून तू देहाला अनुभवणारा साक्षी आहेस. बदल अनुभवतोय ना, अगदी लहानपणचं सोडा, परंतु नंतर आपण शाळेत गेलो, आपली जसजशी वाढ होत गेली तेव्हापासूनच आपल्याला गोष्टी आठवत असतात. आपण लहानपणापासून आत्तापर्यंत झालेले बदल अनुभवत असतो. आपल्यात बदल नाही आहे, देहात बदल आहे, विचारात बदल आहे, ज्ञानात बदल आहे. ज्ञान म्हणजे भौतिक जगाचं ज्ञान. परंतु अनुभवणाऱ्यात बदल आहे का, नाही. कारण त्यालाच आत्मा म्हणतात. जे फक्त साक्षी स्वरूपात आहे ते फक्त अस्तित्व स्वरूपात आहे. त्याला जन्म नाही मृत्यू नाही, ते फक्त अस्तित्व म्हणून आहे. ती आपली खरी ओळख आहे. परंतु त्याचं प्रतिबिंब या देहावर पडल्यामुळे, म्हणजे मनावर माइंडवर पडल्यामुळे माइंडला वाटतं की मी कोणीतरी वेगळा आहे. त्यालाच रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस म्हणतात, प्रतिबिंबित अवस्था म्हणतात, की जेणेकरून सूर्याचं प्रतिबिंब जर का मडक्यातल्या पाण्यात पडलं तर त्याच्यात त्या सूर्यासारखंच एक प्रतिबिंब दिसतं आणि त्याला एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण होतं. परंतु तो सूर्य आहे का, नाही, ते फक्त त्याचं प्रतिबिंब आहे. परंतु तेवढ्या त्या प्रतिबिंबावर सुद्धा आत त्या मडक्यामध्ये उजेड निर्माण होतो. मग जर का ते प्रतिबिंब म्हणायला लागलं की मी कोणीतरी आहे, मी वेगळा कोणीतरी आहे, प्रत्यक्षात त्याला स्वतंत्र काही अस्तित्व आहे का त्या सूर्याशिवाय, नाही. तसंच जे मूळ चैतन्य आहे, मूळ जे ब्रह्म म्हणून आहे, त्याचं प्रतिबिंब ह्या माइंडवर पडल्यामुळे माइंडला जागृती आली. जागृती आली म्हणजे जाणीव आली की मी जिवंत आहे, मी हे करतोय ते करतोय, मी कोणीतरी वेगळा आहे. मग तिथं नकळतपणे अहंभाव निर्माण होतो. त्यालाच अहंकार म्हणतात, की मी कोणीतरी वेगळा आहे असं वाटणं. परंतु ह्या वाटण्याच्या प्रक्रियेमध्ये जे काही जीवन चालू आहे त्या जीवनामध्ये जर का मी सजग झालो नाही तर काय होतं, केलेलं कर्म, ऋणानुबंध हे सगळं अनुभवण्याकरता पुन्हा जन्माला यावं लागतं. त्यालाच शंकराचार्यांनी पुनरपी जननम पुनरपी मरणम म्हटलेलं आहे, की जेणेकरून जोपर्यंत सजगता निर्माण होत नाही, जाणीव होत नाही मी कोण आहे नक्की, जागृती होत नाही, तोपर्यंत पुन्हा पुन्हा जन्ममरण हे असणारच आहे. मग आता जागं व्हायचं आहे आपल्याला, त्याला खूप जन्म लागतील का, पुन्हा हा प्रश्न येतो. अजिबात नाही. सद्गुरू म्हणतात तू ह्याच जन्मी मुक्त होऊ शकतोस. मुक्त म्हणजे नक्की काय, मुक्ती मेल्यानंतर मिळणार आहे का, मेल्यानंतर काय आहे कुठं माहिती आहे. परंतु मुक्ती, मोक्ष म्हणजे काय, इथं सगळ्या विषय वासनेतून मुक्त झालो, सजग झालो तर मोक्ष सहज आहे, हितच आहे, ह्याच क्षणी आहे म्हणतात. ते क्षणी म्हणजे काय, तर आता सध्या काय आहे, अज्ञान आहे. कशाबद्दल, मूळ तत्वाबद्दल. मूळ तत्व काय आहे माहिती नाही आहे. त्यामुळे मी कोण आहे हे सुद्धा माहिती नाही आहे. मी आपलं जगतोय, सगळ्यांच्याकडे बघून जगतोय, हे पाहिजे ते पाहिजे, हे करत 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 हळूहळू वय वाढत चाललं आहे. एक दिवशी म्हातारा होणार आणि हळूहळू निस्तेज होत होत आपल्याला देहाचा त्याग करावा लागणार. म्हणजे मग सगळे म्हणतात हो हो तो म्हातारा झाला आणि गेला, त्याचं वय भरपूर झालं तर, किंवा काहीतरी एखादा रोग झाला म्हणा, किंवा काहीतरी झालं. परंतु शेवटी अंत हा आहे. म्हणजे तो अंत नक्की कोणाचा आहे हे समजून घ्यायचं आहे.
तो फक्त देहाचा आहे. मृत्यू फक्त देहाचा आहे, आपला नाही. म्हणजे सगळ्यांचा, ज्याच्यामध्ये मूळ चैतन्य आहे त्याचा अंत नाही आहे. म्हणजे आता मगाशी सांगितल्यासारखं ज्या मडक्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलं होतं त्या पाण्यावर आणि तिथं त्याला स्वतंत्र अस्तित्व जाणवत होतं, ते मडकं फुटल्यानंतर काय होतं? सूर्य आहे तसाच आहे. ते प्रतिबिंब त्याच्यावर पडल्यामुळे त्याला वेगळं अस्तित्व निर्माण झालं होतं. मग समजा त्यातलं पाणी आपण हळूच काढून दुसऱ्या मडक्यात घातलं, ते मडकं फुटलं म्हणून, तर ते प्रतिबिंब त्याच्याबरोबर तिकडं ट्रान्सफर होतं. तसंच ह्या म्हणजे देहाचा आपल्याला त्या ज्याला आपण मृत्यू म्हणतो, त्यावेळेला जे बाहेर पडतं त्यालाच इच्छा, वासना, अपेक्षा ह्याचं वलय म्हणतात. त्याला सूक्ष्मदेह म्हणतात, त्यालाच जीवात्मा म्हणतात. तो बाहेर पडतो आणि आपल्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्याकरता पुन्हा वाट बघायला लागतो. मला पुन्हा देह पाहिजे, कारण माझ्या इच्छा अपेक्षा शिल्लक राहिल्या आहेत. पुन्हा देहाची गरज आहे. पुन्हा येतो, त्यावेळेला ते प्रतिबिंब पुन्हा त्याच्याबरोबर तिथं ते असतंच आहे ना. आपलं जे माइंड आहे किंवा ज्याला आपण जीव म्हणतो, त्या जीवाचं एक वैशिष्ट्य आहे, त्याच्यामध्ये प्रतिबिंब पडू शकतं. जसं सूर्याचं प्रतिबिंब कुठं कुठं पडतं? काचेवर, आरशावर, पाण्यावर. बाकी गोष्ट दगड मातीवर आपल्याला प्रतिबिंब दिसत नाही. सूर्याचं उजेड दिसतो पण प्रतिबिंब दिसत नाही. मग प्रतिबिंब पडण्याचा जो काही गुण आहे तो तळ्यामध्ये, तळ्यातल्या पाण्यात किंवा आपण एखाद्या मडक्याच्या पाण्यामध्ये, त्याच्यात तो गुण आहे. तसंच ज्याला आपण ईश्वर म्हणतो, ज्याला मूळ चैतन्य म्हणतो, त्याचं प्रतिबिंब पडायचं तो गुण आहे. त्याचा पडू शकतं. तो पडल्यामुळेच तर आपल्याला जिवंतपणा आहे. आपला जिवंतपणा म्हणजे काय नक्की? तर त्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे. मग आता ज्याचं प्रतिबिंब पडलं आहे म्हणजे ते वेगळं आहे काहीतरी, ते कायम आहे, ते जाणार नाही आहे. जाणार कोण आहे? देह जाणार आहे. देह नश्वर आहे, आत्मा ईश्वर आहे. एवढं ऐकलं असतं आपण. आत्मा अमर आहे, जन्ममरणाच्या पलीकडे आहे. परंतु तो नक्की कोण आहे? तर तो तूच आहेस असं उपनिषद सांगतात. हे सगळ्यात महत्त्वाचं तत्त्वज्ञान आहे, जेणेकरून जीवनात प्रत्येकाने समजून घ्यायला पाहिजे असं सद्गुरू सांगतात. आपल्याला ते समजायला लागलं की मग आपल्याला त्याच्यातला इंटरेस्ट वाढत जातो. माझा प्रयत्न हाच असतो की हे जरा सोपं करून सांगायचा मी प्रयत्न करतो की हेच आहे, देह प्रधान नाहीच आहे. देह हे एक इन्स्ट्रुमेंट आहे. आता मला गावाला जायचं म्हटल्यानंतर मी गाडी घेऊन जातो. आता मी गाडीत बसल्यानंतर मी काही गाडी होत नाही. गाडी हे एक माध्यम आहे गावाला जाण्यासाठी. तसं कर्मातून मुक्त होण्याकरता, ऋणातून मुक्त होण्याकरता हे देह हे माध्यम आहे. मग आता मी देहातून कर्म ऋणातून मुक्त होत आहे ह्याचा अर्थ मी देह झालो का? नाही होत असं उपनिषद सांगतात, असं सद्गुरू सांगतात. तेच तर समजून घ्यायचं आहे. मग ज्या वेळेला हे समजतं त्यावेळेला नकळतपणे विभक्तता येते. असंग म्हटलंय त्याला उपनिषदामध्ये. मी आहे परंतु देहामध्ये अमुक एक ठिकाणी आहे असं नाही आहे, तर माझ्यामध्ये देह आहे. इथे एक उपनिषदाचा फार महत्त्वाचा सिद्धांत आपल्याला समजून घ्यायचा आहे आजच्या एपिसोडमध्ये. तो हा की उपनिषद काय सांगतात की आपण काय म्हणत असतो किंवा आपला एक असा समज असतो की आतमध्ये आत्मा आहे, कुठेतरी आत छोटासा असेल म्हणून. उपनिषद म्हणतात तसं नाही. तुझ्यामध्ये आत्मा नसून आत्म्यामध्ये तू आहेस. आत्मा सर्वत्र आहे. आपण म्हणतो की नाही परमेश्वर सर्वत्र आहे म्हणून. चराचरमय सृष्टीमध्ये तो विसावलेला आहे. तो सगळीकडे आहे. तो नाही अशी जागाच नाही आहे. ह्याचा अर्थ तो सगळीकडे आहे. मग त्याच्यामध्ये आपण आहोत, आपल्यामध्ये तो नाही आहे. आपल्या हळूहळू लक्षात यायला लागलं असेल की खूप महत्त्वाचं आहे हे समजून घ्यायला. आणि हे जर का असं आपण नीट समजून घेत गेलो तर मग हे जीवन काय आहे, मग कशासाठी, कोण चालवतंय, काय आहे, ह्याच्यात नक्की सत्य काय असत्य काय आपल्याला हळूहळू कळायला लागेल. आणि मग जागृती म्हणजे काय, ती ह्याच जन्मात आपण मिळवू शकतो. जागृत होणं म्हणजे काय, आपल्याला ज्ञान होणं की नक्की हे काय चालू आहे. पण आता ते ज्ञान होण्याकरता कशाची तरी गरज असते आणि ती गरज म्हणजेच चित्तशुद्धीची. चित्तशुद्ध झाल्यानंतर आपण शांतपणे एखादा विषय नीट, म्हणजे ह्या अध्यात्मातला जो खोलावरचे जे उपनिषदाचे काही विषय आहेत, सद्गुरूंनी सांगितलेले जे काही गर्भित अर्थ, गूढ अर्थ आहेत, ते आपल्याला आकलन व्हायला लागतं, त्याचं समजायला लागतात. ते त्याच्याकरता चित्तशुद्धीची गरज असते. आणि त्या चित्तशुद्धीकरताच साधना आहे, नामस्मरण आहे. जसं आता मी नेहमी सांगत असतो, मी गेली 12-14 वर्ष ओंकार साधना करतोय. त्या साधनेचंच हे सामर्थ्य आहे की मी हा सगळा विषय तुम्हाला असं सोपा करून सांगत आहे किंवा सांगायचा प्रयत्न करतोय. की हळूहळू नकळतपणे देहाच्या ठिकाणी आंतरिक अवस्थेत बदल व्हायला लागतात. आणि मग आपल्याला
तेच जागृती हा जो शब्द वापरला आहे तो त्याच्यातूनच आलेला आहे की कुठेतरी काहीतरी आपल्याला समजलं, आपण समजून घ्यायला कमी पडतोय किंवा आपल्याला समजलेलं नाही आहे. सगळ्यांसारखं जन्माला यायचं आणि एक दिवशी मरून जायचं हे का सगळेच करतात. मग सद्गुरू तेच म्हणतात. सद्गुरू म्हणतात सगळे प्राणीसुद्धा जन्माला येतात आणि मरतात. तू सुद्धा तो प्राणीच आहेस, फक्त नाव मनुष्य आहे. आलं. सद्गुरू काय म्हणाले, तू मनुष्य प्राणी आहेस, म्हणजे कुत्रा मांजर बाकी सगळे जे काय प्राणी आहेत तसाच तू एक प्राणी आहेस, फक्त तुला मनुष्य हे नाव आहे. एक ॲडिशनल काय आहे, काहीतरी बुद्धी म्हणून दिलं आहे, त्याच्यातून तू स्वतःचं काहीतरी घर बांधून राहतोयस, एवढंच आहे. मृत्यू आहे. पंत महाराज म्हणतात, जन्मा येऊनी विषयासाठी निशिदिनी तू झुरू नको, अज्ञानामध्ये दुःख भोगुनी व्यर्थ पशुवत मरू नको. डोळ्यात पाणी येतं ऐकल्यावर. व्यर्थ पशुवत मरणं चालू आहे म्हणतात ते. पशुवतच आहे. कळलं नाही तर, जागृती झाली नाही तर. जागृती झाली तर मृत्यू मारुनी अमर जाहलो. सद्गुरूंना असं शरण जायचं की ते आपल्याला आपल्याशी एकरूप करून घेतात. गुरुचरणांचा महिमा थोर, शरणची जाता ब्रह्म जाहलो. पंत महाराज म्हणतात किती समजून घेण्यासारखं आहे सगळं हे. सद्गुरूंना शरण का जायचं? माझ्या इच्छा अपेक्षा पूर्ण करा म्हणून नाहीच आहे. काय आहे सत्य, माझ्यामध्ये जी काही कमतरता आहे ती घालवा म्हणून तो सद्गुरू म्हणतात. तू मनुष्य म्हणून जन्माला आला आहेस, परंतु मनुष्य जीवनाचं साध्य काय आहे, सार्थकता कशात आहे तुला कळलेलं नाही आहे. ये, मी तुला साधना शिकवतो आणि तुझ्यातच बदल करतो आणि बदल झाल्यावर कळेल की तू नक्की कोण आहेस. म्हणजे थोडक्यात ते आपल्यामध्ये जागृती करतात, आंतरिक अवस्थेत बदल करतात. मग बदल झाल्यानंतर सत्य समजतं. ज्ञान म्हणजे बोध ही अवस्था, ज्ञान नव्हे, बोध ही अवस्था प्राप्त होते. सत्यच समजतं, काय आहे हेच समजतं. अरे काय हे सगळं ब्रह्मच आहे, सगळीकडे ब्रह्मच आहे. ब्रह्म सोडून काहीच नाही आहे. परंतु तिथपर्यंत जाण्याकरता आपले सगळे विषय भौतिक जगातील ऋणानुबंध आहे ते सगळे असे ॲक्टिव्ह असतात भयंकर, की बाबा हे मी सांगतोय तसं जगायचं. ओशो नेहमी म्हणायचे की समाज ठरवतो तुमचं जीवन कसं जगायचं, काय करायचं आणि काय नाही. म्हणजे आपल्याला माहीतच नाही आहे, ते ठरवणार सगळे. ते म्हणतात त्याच्यातून बाहेर ये, तू ठरव, तू समजून घे, विचार स्वतःला मी कोण आहे नक्की. एक दिवशी मरून जाणारा का मरणाच्या अगोदर अमर होणारा. तर आपल्या सगळ्यांना अमरत्व साध्य करायचं आहे. अमरत्व म्हणजे काय, जन्ममरणाच्या पलीकडे असलेलं जे आत्मा ब्रह्म स्वरूपाचं जे तत्व आहे, जो साक्षी म्हणून आहे, ती आपली खरी ओळख आहे. ती ओळख करून घ्यायची आहे. मग जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. म्हणून सजगता महत्त्वाची आहे. म्हणजे आपल्याला तर थोडं लक्षात आलं की आपल्याला सजग व्हायचं आहे जीवनामध्ये. जीवन जगायचं आहे, प्रपंच कर्तव्य म्हणून करायचं आहे. तो आपल्या वाट्याला आलेला आहे, तो नीटनेटका करायचा आहे. तर परमार्थ साध्य होतो असं सद्गुरूंनी सांगितलं आहे. मग त्या परमार्थाच्या माध्यमातून आपल्याला सजगता साध्य करायची आहे साधना करून, की जेणेकरून आपल्याला पुढील अवस्था सहज साध्य होईल. नमस्कार.